आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। असं असताना उमेदवारांनी 10 वाजल्यापासूनच अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात हजेरी लावली आहे। आज शेवटचा दिवस असल्याने अनेक जण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येतील, त्यामुळे गर्दीतून आपला पहिला नंबर लागावा आणि गर्दीपासून वाचण्यासाठी सकाळीच काही उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात हजेरी लावली आहे। वास्तविक निवडणूक कार्यालय 11 वाजता अर्ज घेण्यास सुरुवात करणार आहे। मात्र लवकर अर्ज भरण्यास गेल्याने अर्जात काही त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या तर त्या दुरुस्त करण्याचाही वेळ मिळेल, त्यामुळे उमेदवारांनी सकाळीच रांगा लावण्यास पसंती दिली आहे। वसई विरारमध्ये 2952 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। 26 नंबरमधून इच्छुक उमेदवार होता, म्हणजे बीजेपी मधून। आता तिकडनं तिकीट नाही दिला, आता मी इंडिपेंडेंट लढतो। 9-9:30 पासून मी इथे आलो की जेणेकरून लवकरात लवकर होईल आणि समजा काही त्रुटी असतील तर 3 वाजेपर्यंत मी पूर्ण करेल। आणि तुम्ही मगाशी बोललात की इच्छुक उमेदवार बसलेत, मला बाकी उमेदवारांचं माहीत नाही, परंतु मी हा फिक्स उमेदवार आहे, त्यामुळे मला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे। फॉर्ममध्ये काही त्रुटी नाही आल्या पाहिजे। मी सगळे व्यवस्थित चेक केलेलं आहे आणि लवकर फॉर्म भरून पुन्हा एकदा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत, त्या अनुषंगाने मी लवकर आलेलो आहे। आज गेले 4 दिवसापासून आपण बघतोय बहुजन विकास आघाडीचं नीट ठरत नाही आहे, कोणाला कुठली सीट द्यायची, BJPचं ठरत नाही आहे कुठली सीट केव्हा द्यायची, म्हणून आज भरपूर गर्दी होणार आहे। रात्री 12 वाजल्यापासून सगळ्यांना AB फॉर्म आणि फोन कोणाकोणाला गेलेले आहेत, त्यांचे काही कार्यकर्ते रुसलेले आहेत, ते अपक्ष भरायला तयार झालेले आहेत, त्यामुळे मी स्वतः लवकर आलो कारण की परत गर्दी नको व्हायला। 26 प्रभागामध्ये मी आज गेल्या 12 वर्षाहून काम करते। एवढं काम करून असताना, निष्ठावून असताना माझी तिकीट इथं कापल्या गेली। माझ्या तिकीटच्या विरोधात जो ओमनगरला राहतात तो इकून या आमच्या 2326 मध्ये दिली, तिथं कोणी तिथं याचं वोटिंग कार्ड बी नाही, तिथं दिल्यानंतर आम्ही कुठे जायचं? हे कार्यकर्त्याचं निवडणूक आहे ना, मग कार्यकर्ता निवडणूक आहे तर कार्यकर्त्याला इथं न्याय कुठे आहे?